प्रत्येक मुलाच्या कर्तृत्वामध्ये त्याच्या आईचा वाटा असतो. त्या मुलाला घडवण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल ना, कुठल्याही मुलालाच काय घेऊन बसला तुम्ही. मी म्हणेल की घरातल्या कोणत्याही पुरुषाला, मग तो मुलगा असेल, नवरा असेल, भाऊ असेल, घरातल्या पुरुषाला कोणत्या पुरुषार्थात अडकून ठेवायचं ना, हे सर्वस्वी घरातली स्त्री ठरवत असते. परमार्थामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थापैकी पुरुषानं कोणत्या पुरुषार्थात अडकायचं हे स्त्री ठरवत्या. घरातल्या स्त्रीने जर ठरवलं नवऱ्याला मुलाला धर्माकडे घेऊन जायचं, ती धर्माकडे घेऊन जाईल. तिनं जर ठरवलं याला निवळ अर्थकारणात अडकून ठेवायचं, त्याला काहीच सुचत नाही. तुम्ही जर म्हटलात साडी, त्याला काय करावं ते कळत नाही. तुम्ही म्हटलात गाडी पाहिजे, ते आयुष्यभर पळत राहत आहे. तुम्ही जर म्हटलात माडी बांधा, ते अर्थकारणातच अडकून राहत. आणि तुम्ही जर ठरवलं घरातल्या पुरुषाला मोक्षाकडे घेऊन जायचं, तर तो मोक्षाकडे सुद्धा जाईल. साधं उदाहरण सांगतो. तुलसीदास महाराजांनी तुलसी रामायण लिहिलं आणि तुलसीदास महाराज जंगलात गेले होते फळं आणायला. फळं घेऊन आले, घरात बायको नव्हती. आता त्या काळात म्हटले बायको जाऊन जाऊन कुठे जाईल. त्या काळात बचत गटाच्या मीटिंग नव्हत्या किंवा कुठल्याही वेगळ्या ऍक्टिव्हिटी नव्हत्या. म्हटले माहेरी गेली असेल, आणि म्हणून तुलसीदास महाराज तिला माहेरी आणायला गेले. पाऊस पडत होता, नदीला पूर आलेला होता. तो पूर ओलांडून पलीकडे गेले. ओलेचिंब झालेले तुलसीदास महाराज असे दारात पाहिले आणि बायकोनं विचारलं, का हो, पाऊस उघडल्यानंतर तर मी येणारच होते. तुलसीदास महाराज म्हटले, तू घरी नसलीस की मला करमत नाही म्हटले. बायको म्हटली, एवढं प्रेम करता माझ्यावर? माझ्यावर जेवढं प्रेम करताना त्याच्यात थोडं जरी प्रेम प्रभू रामावर केलं तर. बायको एक शब्द बोलली आणि तुलसीदासानं तुलसी रामायण लिहिलं. एवढी तुमच्या शब्दात ताकद आहे. हे झालं नवऱ्याच्या बाबतीत. मुलाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. पोरावरती सगळ्यात जास्त प्रभाव जर कोणाचा असतो ना, तर त्याच्या आईचा असतो. मुलीवरती प्रभाव तिच्या बापाचा असतो. असा अनुभव आहे एकंदरीत. पहा, मुलीला जर आई रागवली ना, तर ती फारसं लक्ष देणार नाही. पण मुलीला जर थोडं जरी वडील रागवले ना, तिला दिवसभर करमत नाही. ती 3दा आईकडे जाईल आणि सांगेल, आज बाबा रागवले मला. मुलीवरती वडिलांचा प्रभाव असतो आणि मुलावरती त्याच्या आईचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर असतो. आपलं बालपण कुठपर्यंत माहिती आहे? बालपण कधी संपतं बरं? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर बालपण संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर बालपण संपतं, कुणी म्हणेल नोकरीला लागल्यावर बालपण संपतं. मी म्हणेल बालपण आहे ना, वयानं कधीच संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आता आपण मोठे झालो, आपलं लहानपण संपलं. हट्ट करावं, मनातलं सांगावं, कधी रडावं, कधी रुसावं. मला सगळ्या महिला सांगा, माहेर कुठपर्यंत हो? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. तुमचं सासर किती श्रीमंत असलं आणि तुम्ही माहेरी आलात, तुमच्या आईने तरी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? आई त्यात 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल. तिला वाटतं पुरीला मी काय वानवलं देवानी नाही. माहेर तोपर्यंत जोपर्यंत माहेरात आई. नंतर भावानं किती मोठी गाडी पाठवली, मोठी हवेली बांधली, तरी मुक्काम करावा असं वाटत नाही. आई मुलाचं, आईचं त्या मुलीचं नातं हे जगावेगळं आहे. जगापेक्षा आपल्याला जास्त कोण ओळखतं तर आपली आई ओळखते. जन्माला आल्यानंतर जग ओळखायला लागतो, पण जगापेक्षा 9 महिने जास्त आपल्याला आपली आई ओळखत असते. आपल्या जडणघडणीमध्ये तिचा इतका वाटा आहे. आपल्याला चालायला शिकवते, आपल्याला बोलायला शिकवते, आपल्याला बोटाला धरून. मला तर असं नेहमी वाटतं की ज्यांच्या घरात म्हातारी माणसं जिवंत आहेत ना, त्यांनी तोपर्यंत त्यांना जपावं. त्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांनी त्यांना जपा. किती करते व आई, किती प्रेम करते. मगाशी येताना मला संतोष पवार साहेब हे सांगत होते. म्हटले, बच्चू भाऊ नेहमी सांगतात की लहानपणी काहीतरी खळं करत असताना ते शेताला आग लागली आणि इतका घाबरलो. म्हटले मी, असं वाटलं की आता घरातली माणसं मारतील की काय, आणि विहिरीत जाऊन उडी मारावी. मी विहिरीत उडी मारणार आणि त्यावेळेस कानावर आवाज आला, बच्चू. हाक मारली आईनं, मागं वळून पाहिलं आणि माझे प्राण वाचले. नाही तर मी त्याच दिवशी जीवाचं काही बरं वाईट केलं असतं. बघा, बाहेर तुम्हाला जग आमदार साहेब म्हणेल, तुम्हाला नामदार म्हणतील, पण घरात आई मात्र तुम्हाला बच्चू म्हणते. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणेल, पण घरात आई आल्यानंतर तुम्हाला बाळू म्हणते. ही उकाराची भाषा आहे साहेब. आणि उकाराची भाषा फक्त आई बोलते. आणि उकाराची भाषा अजून कोण बोललं माहितीये? ज्ञानोबा उकाराची भाषा बोलले ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून जगानं ज्ञानोबांना माऊली म्हटलं.
काय गोड बोलता तो ज्ञानोबा. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला ज्ञानोबांनी अवगुणू म्हणावं. किती गोडवा आहे बोलण्यामध्ये. ही उकाराची भाषा फक्त आईची भाषा आहे आणि ती भाषा ज्ञानोबा बोलले म्हणून जगानं ज्ञानोबांना माऊली म्हटलं. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असताना 750 वर्षे 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. जग एका पुरुषाला माऊली म्हणतं त्याचं कारण असेल तो ओलावा, ते प्रेम, ती भाषा ही फक्त ज्ञानोबांच्या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून जगानं ज्ञानोबांना माऊली म्हटलं. मला आज या प्रवचनातनं फक्त इतकंच सांगायचंय की जोपर्यंत जिवंत आहे आई, जोपर्यंत जिवंत आहेत वडील, तोपर्यंत त्यांना बोला, त्यांच्याशी संवाद साधा. ही प्रेम करणारी माणसं आहेत ना, परत आपल्याला भेटत नाहीत. तुमच्यावरती निरपेक्ष निस्वार्थीपणे प्रेम करणारं जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. म्हणून या लोकांना जगता येईल का? आज प्रवचनाला ओवी घ्यायची म्हणून मी ज्ञानोबांच्या एका ओवीवरती बोलेल. पसायदानातली एक ओवी, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. मला हेवा वाटतो ज्ञानोबांचा. ज्या वेळेस भगवंताकडे काहीतरी मागायची वेळ आली आणि त्यावेळेस ज्ञानोबा म्हणले हा ठीक आहे, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे की ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. एवढं मोठं मन. आपल्याला जर देवाकडे काही मागायची वेळ आली तर आपण काय मागू देवाला? एक जणाला सांगितलं देवानं, म्हटलं तुला काय मागायचंय ते माग, पण एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं तुला जेवढं देईल ना त्याच्या दुप्पट म्हणलं मी शेजारच्याला देईल. आणि ते म्हणलं मला एक बंगला दे. म्हणलं तुला एक मिळेल ना, पण शेजारच्याला 2 द्यावं लागतील. म्हणलं हे काय पद्धत आहे? आणि मला एक गाडी आणि म्हणलं शेजारच्याला 2 देईल. यानं 8 दिवस विचार करून देवाला सांगितलं. म्हणलं देवा ते काय नाही, म्हणला माझा एक डोळा जाऊ दे म्हणलं. म्हणला का? म्हणलं ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजे. ही मानसिकता आहे. पण ज्ञानोबांचं मन केवढं मोठं. अरे काय मागायचं? ज्ञानोबा म्हणले जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. काय ते गोड आहे. पसायदानाचा पहिला शब्द काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिला शब्द काय पसायदानातला? आता. ज्ञानोबांचं शब्द सामर्थ्य एवढं मोठं आहे. पसायदानाची सुरुवात करताना पण, किंवा, म्हणून, परंतु, किंबहुना कोणत्याही शब्द न करता आली असती, पण माऊली म्हणतात आता. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. सगळा सप्ता बिप्ता आठवेल आणि मग अजय महाराज भाऊला म्हणतील आता येतो. तुम्ही मंडळी आता जाताना काय म्हणाला? आता. आता हा निरोपाचा शब्द आहे हो. माऊली निघाले आणि मागायची वेळ आली तेव्हा निर्वाणीची अपेक्षा ज्ञानोबांनी भगवंताकडे व्यक्त केली आणि म्हटले आता. आणि मागताना ज्ञानोबा पांडुरंगाचे भक्त आहेत. महाराज ते आता पांडुरंग म्हणू शकले असते, आता विठ्ठला म्हणू शकले असते, पण जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबा म्हणाले आता विश्वात्मके देवे. आणि मागताना सुद्धा असं लाचार होऊन मागितलं नाही. पाय पडतो बाबा द्या तेवढं. अरे असं स्वाभिमानानं मागता तोषोनी मज द्यावे. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, याच्यावरती जर तुम्ही संतुष्ट असाल तर माझा अधिकार आहे म्हणून मी तुम्हाला मागतो. तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागितलंय ज्ञानोबांनी? आपल्याला जर मागायची वेळ आली तर नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागताल, फार फार पुढे गेला तर मेहण्यासाठी मागताल. मागायची वेळ आली तर ज्ञानोबा पहिलं मागणं मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो. जे दुर्जन आहे, जे खल आहे, बाबा रे त्यांची व्यंकटी सांडो. एक एक शब्द आहे ना ज्ञानोबांच्या पसायदानातला, त्याच्यावरती 2-2 दिवस 4-4 दिवस बोलता यावं इतकं सुंदर पसायदान आहे. सांडो शब्द का वापरला? ज्या गीतेवरती ज्ञानोबांनी टीका केली ज्ञानेश्वरीच्या रूपानं, ती गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण रणांगणात सांगतो अरे आमचा जन्म कशासाठी आहे? सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या संहारासाठी, दुर्जनांना मारायसाठी आम्ही जन्माला आलो, हे भगवान श्रीकृष्ण सांगतो. आणि ज्ञानोबा काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. वाढो कधी म्हणतात मला सांगा? वाढो आपण कधी म्हणतो? थोडस रोपटा आहे, थोडस असलं तर वाढो म्हणतो. आणि अजिबातच नाही मग काय शब्द वापरला जातो? रुजो. माऊली रुजो म्हणू शकले असते, पण माऊली वाढो का म्हणतात? तया सत्कर्मी रती वाढो का म्हटलं माऊलींनी? त्याचं कारण असं आहे, माऊलींना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसाच्या ठिकाणी सुद्धा सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया सत्कर्मी रती वाढ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे ज्ञानोबा, मैत्र जीवांचे आता आम्ही फ्रेंडशिप डे हे असले साजरे करायला लागलो. शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानोबांनी सांगितलं मैत्र जीवांचे.
मी भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला होता मध्ये ते आंघोळ वगैरे घालताना, ते पाहताना अक्षरशः भारावून गेलो. म्हटलं हा ओलावा या असं वरून वरून नाही आणता येतो, हे पेपरला देण्यापुरतं किंवा फोटो काढण्यापुरतं ते लगेच जाणवतं. हे असलं आतून यावं लागतं. मग अशीच अमृते महाराज हे सांगत होते मला की तुमचा आणि आईंचा एक मला प्रसंग सांगितला की पुढे देवीला जाताना देवीसाठी म्हणून दोघं आई आणि मुलगा भाऊ आणि ते गेले साडी घेऊन, आणि देवीला साडी द्यायची तर बाहेर देवीच्या मंदिराच्या बाहेर जे काही मागणारी लोक असतात त्यातल्या एका बाईच्या अंगावरती साडी नाही नीट, तिची साडी फाटलेली आहे. तर ते म्हणले मग आत देण्यापेक्षा इथंच देऊन टाकू. आणि भाऊनी आणि त्यांच्या आईनं बाहेरच्या त्या बाईला साडी घातली. हे आतून यावं लागतं. हे असलं वरवर चिपटून ती नाही करता येत. मला वाटतं हे पोरांच्या मनात जर बिंबवायचं असेल ना, आणि तुम्हाला सांगतो सांगून भाषणं देऊन आणि मोठमोठे सुविचार लिहून येणारी पिढी तशी वागत नाही. आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही. आपण जसं वागू ना तसं पोरं वागतील. भाऊंच्या आईनं नुसतं सांगितलं नसेल की आपण असं करावं तसं करावं, स्वतः ज्यावेळेस ती देवीला चालवलेली साडी एखाद्या स्त्रीच्या अंगावरती घाल त्यावेळेस कळतं की अरे नाही, इथं देव आहे, इथं परमेश्वर आहे, या माता माऊलीमध्ये सगळं आहे. मला वाटतं आदर्श आपल्याला आहेत ना, आपल्या बोलण्यातून नव्हे आपल्या वागण्यातून येणाऱ्या पिढीच्या समोर आदर्श निर्माण करता येतील का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावा. आणि तुम्ही मंडळी तर किती नशिबवान होतो, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या भूमीतले. अहो गाडगे बाबा नंतर संत नाही परत. काय या माणसांचा व्याकुळपणा. महाराज मी परवा एक पुस्तक वाचत होतो, गाडगे बाबा लहान होते, डेबू ते गाडगे बाबा ही माणसं उगच मोठी होत नाहीत. आता येताना आम्ही जरा तुमच्याविषयीच भाऊ गप्पा मारत होतो, 4-4 टर्म अपक्ष कुणीतरी निवडून, हे असंच होतं का सहजासहजी? माणसं मोठी होतात ना, त्यागाशिवाय माणूस मोठाच होऊ शकत नाही. तुम्ही किती फार फार तर तुम्ही 2-5 दिवस कुठेतरी मिरवाल, कुठेतरी एखादी दुसरी पदं भेटतील, पण फार मोठं व्हायचं असेल ना तर त्याग सोडून तुम्हाला भगवंत कुणालाही मोठं करत नाही. देव सुद्धा विशिष्ट कामासाठी तुमची निवड करतो ना, तुमच्यात काहीतरी असल्याशिवाय त्याची ती निवड करत नाही. डेबू ते गाडगे बाबा हा प्रवास सोपा होता का? गाडगे बाबा ज्या माणसाच्या घरी काम करायचे, दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी बाबा दारात उभे होते आणि तो मालक आत पुरणपोळी खात होते. बाबा असेच उभे राहिले आणि मालकीने विचारलं, डेबू काय करून राहिला जी? गाडगे बाबा काहीच बोलले नाही आणि थोड्या वेळ राहून म्हणले, मालक जसं तुपासंग पोळी खातायत ना जी, तशी मला पण खायची. मालकीन आत गेली पोळी आणायला, मालकानं ऐकलं की हे ताटाकडे बघतंय आणि मालक जसा तुपासंग पोळी खातोय तशी पोळी डेबू मागतोय. मालकानं काट्याचा फोक आणला. गाडगे बाबांना म्हटलं हात पुढे कर डेबू. असे 2 हात पुढे करायला लावले आणि तुला पोळी खायची ना जी. काट्याच्या फोकानं सपासप वार केले, रक्त भांबाळ झाले बाबांच्या हात. डोळ्यातून एक टिपका गाळला नाही, दगडावरती जाऊन बसले. रस्त्याने एका जाणाऱ्या माणसाने विचारलं, डेबू काय करून राहिला जी? काही नाही जी, मालकाने दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणे, आणि हातातले काटे काढत बसले. दुःखाचा साधा उल्लेख सुद्धा गाडगे बाबा करत नाही की मालकानं मला अहो माऊलींनी साधं दुःख सहन केलं. मला एक ओवी सांगा माऊलींच्या ज्ञानेश्वरीतली की जिथं माऊली द्वेष व्यक्त करतात, संताप व्यक्त करतात. एकदाच चिडले ते फक्त आणि ताटी लावून बसली. पण ज्ञानेश्वरीमध्ये एक सुद्धा कुठे शब्द असा नाही की मी माझं दुःख वेदना व्यक्त केल्या. गाडगे बाबांना विचारलं काय करून राहिला? बाबा म्हणले नाही मला कुणी मारलं, काय नाही, मालकानं तुपासंग पोळी दिली म्हणले खायला ती खात. आणि हेच गाडगे बाबा, हाच डेबू जेव्हा बाबा झाले आणि एका गावात त्यांना कीर्तनाला बोलवले एका व्यापाऱ्यानं. व्यापारी म्हटला, बाबा तुम्ही कीर्तनाला या. बाबा म्हणले, मोठा व्यापारी आहेस तू, मी कीर्तनाला येईन पण माझी एक अट आहे म्हणले. म्हणले काय? म्हणले अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण घालशील का? बाबा तुम्ही कीर्तनाला येणार म्हणले, अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण घालेल की म्हणले. बाबा कीर्तनाला उभे राहिले, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर बाबांनी सांगितलं, अरे पंक्ती धरा. तशाच पंक्ती धरल्या आणि गाडगे बाबा स्वतः उतरून एका एका माणसाला पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवण आटपली आणि मग ज्यानं कीर्तन ठेवलं होतं तो म्हणला, बाबा चला 2-2 घास खाऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारला, म्हणले पुरणपोळी खायची हौस लहानपणीच भेटली बाबा, आता घास गिळत नाही. आणि बाबा पुढच्या गावाला निघाले. पुढच्या गावाला जायला निघाले तर एक जण पळत आला, म्हणला, बाबा पाय पाय कुठं चाललात? बैल झुकतो, बैलगाडीनं सोडतो. बैल झुकली, बैलगाडीत बाबा बसायला लागले. बाबांचं लक्ष बैलांकडे गेलं, बैलांची पोटं खापाटीला गेली होती. बाबा खाली उतरले गाडीतून, म्हणले बैल कुणाची? म्हणजे हे याची. जवळ गेले त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला, म्हणले तुला तर लय रगत दिसून राहिलं जी.
आणि मग जरा बैलांकडे पण बघत जा, त्यांच्या पोटात काय नाही. आणि बाबा पाय पाय निघून गेले. अरे हे प्रेम, ही व्याकुळता, हे असं आतून असावं लागतं, ते वरवरून नाही येत. आणि त्या भूमीमध्ये आपण जन्माला लागतो. भाऊ, मला हेवा वाटतो आपला की आपण दिव्यांगांसाठी काम करत राहिलात. मला हेवा वाटतो आपला की आपण समाजातल्या अशा दुर्लक्षित घटकासाठी आपण स्वतःला झोकून दिलं. आणि मला वाटतं ही प्रेरणा, हे प्रोत्साहन तुमच्या आई, तुमच्या वडिलांकडून आपल्याला मिळालं. आणि भगवंतानं आपली या कामासाठी, लक्षात घ्या, जगात काहीही लक्षात राहत नाही. जगात आतापर्यंत अनेक श्रीमंत लोक जन्माला आली आणि गेली, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवायला मोकळा नाही. भारतातल्या एका 100 अब्ज देशांची नावं सांगा म्हटलं तर आपल्याला लवकर सांगता यायची नाही. पैशांवरून, श्रीमंतीवरून तुमच्या नावाची नोंद इतिहास कधीच ठेवत नाही. 130 कोटी लोकसंख्या हो भारताची. रोज लाखो लोक जन्माला येतात आणि मरतात, काय कोणाला घेणं देणं नाही. पण गाडगे बाबा आजही तुमच्या माझ्या लक्षात आहे. ज्ञानोबा आजही तुमच्या माझ्या लक्षात आहे. अरे तुकोबा आजही तुमच्या माझ्या लक्षात आहे. महाजनकीची कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात येऊन बुडून टाकली. लोक म्हणतात की इंद्रायणीनं गाथा परत केली, हा चमत्कार आहे. अरे ते काय चमत्कार तेव्हा? तुकोबांचा अधिकार आहे, इंद्रायणीला द्यावीच लागली गाथा. पण त्याही पेक्षा मोठा चमत्कार, पिढ्यान चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि साहेब त्याचा कुठं फ्लेक्स नाही, कुठं बॅनर नाही, कुठं जाहिरात नाही. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकोबा आहेत. बरं, पुढे ऑनलाईन करायला लावलं नाही, काही नाही, बुडून टाकलं ते. आणि काय जगली ही माणसं. मला वाटतं या लोकांना सापडला जगण्यातला अर्थ. इंद्रायणीच्या डोहात माऊली पाऊल ठेवायला लागले तर लोकांनी पाऊल सुद्धा ठेवू दिलं नाही. दगड धोंडे घेऊन लोक मागे लागले. आणि ते ज्ञानोबा म्हणतात, जो जे वांछित तो तिला. पण मेक मारून ठेवली ज्ञानोबांनी अगोदर. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळेल, पण कधी मिळेल? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछित तो तिला. पाप अंधकार दूर होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आमच्यामध्ये जे अज्ञान आहे ना, ते दूर होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आणि पाप, अन्याय, अंधकार हे दूर करायचं सगळ्यात मोठं साधन, माझं सगळ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, सगळ्यात महत्वाचं साधन जर आजच्या काळात कोणतं आहे ना अज्ञान दूर करायचं, तर ते शिक्षण आहे. आपल्या लेकरांना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. 2 रुपये आपण इकडे सण उत्सव कमी साजरे केले तरी चालतील, पण तुमच्या पोरींना शिकवा. सिस्टीम बदलायची आपण म्हणतो, सिस्टीम कधी बदलेलो? अहो, या पोरी तुमच्या उद्या कलेक्टर झाल्या, लाल दिव्याच्या गाडीत येतील, शिपाई असते दार उघडायला सुद्धा. आणि जिल्हा बदलायची ताकद त्याच्या सहीमध्ये असते. आज मंत्री झाले भाऊ, आज सिस्टीम बदलू शकतात, आज ठरवू शकतात की मी माझ्या खात्यात हा निर्णय घेईन, मी हे चेंजेस करेन. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज. तिथं पोहोचावं लागेल. आणि आपली पोरं तिथं जर पोहोचावीत खेड्यापाड्यातली, असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर या लेकरा बाळांना शिकवा, पोरींना शिकवा, तुमच्या पोरांना शिकवा. महात्मा गांधींचं एक सुंदर वाक्य, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व बदलवणारं एक धारदार शस्त्र आहे. आजच्या काळात अज्ञान विज्ञान दूर करायचं म्हणजे हे शिकवा पोरांना. आणि त्याच्यावरती टिप्पणी करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. इट्स ट्रू, बट फेन इफ एज्युकेशन सिस्टम टीचेस दॅट टाइप ऑफ जॉब विच हेल्ड इन द सोसायटी, और सोसायटी डू दॅट टाइप ऑफ जॉब विच टीचेस इन द क्लासरूम. म्हणजे काय, वर्गात जे शिकवलं जातं ते एकतर समाजात घडलं पाहिजे, किंवा समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे. भाऊ, आज तुम्ही शिक्षण मंत्री आहात. दुर्दैवानं आज वर्गात जे शिकवलं जातं ते समाजात घडताना दिसत नाही, आणि समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं जात नाही. लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो, ये रे रे पावसा. तुम्ही म्हणायचं का नाही? तुमच्या लहानपणी होतं का गाणं? काय होतं? ये रे रे तुला देतो, मोठ्याने सांगा, तुला देतो पैसा झाला, पाऊस आला, ये ग तुझे मडके, सर आली, मडके गेले. बघा, सगळ्यांच्या लक्षात येईल. हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचं. मग आम्ही आजोबांना विचारायचो, आजोबा असं गाणं का म्हणायचं? म्हणजे आजोबा सांगायचे, आपला देश कृषीप्रधान आहे, कृषीप्रधान देश, पावसाची गरज असते. लहान मुलांनी अशी गाणी म्हणायची, लहान मुलांचा देव बाप्पा ऐकतो, मग पाऊस पडतो. आमच्या बाप दाद्यांना, आमच्या आज्या पंजानं सांगितलं, एरे रे पावसा म्हणा. आणि आज इंग्रजी शाळेत गेलात का पहिल्याच वर्गात बाई सांगतात, रेन रेन गो अवे, पावसा पावसा परत जा. पोरांनी नेमकं करायचं काय? मी शहरामध्ये बघतो, बायका पोरांना वॉटर बॅग भरून देतात आणि सांगतात, तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही.
आई सांगते तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही, आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाहिजे. आता पोरांनी नेमकं करायचं काय? एक कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम पुढे येते. पोरांपर्यंत नेमकं काय बघा, गणित आपल्याला सगळ्यांना गणित विषय होता 4वी-5वी. काय गणित उदाहरणं असायची हो? हे असलीच गणित होती आम्हाला. शेतकऱ्याच्या रामूनं अमुक अमुक व्यापाऱ्याकडनं दर साल दर शेकडा अमुक अमुक दरानं एवढं कर्ज घेतलं. 4 वर्षानंतर शेतकऱ्याचा रामू व्यापाऱ्याला किती मुद्दल किती व्याज परतफेड करेल. असलीच गणित होती की नाही? कधी असलं गणित होतं का? अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या रामूकडून अमुक अमुक दरानं एवढं कर्ज घेतलं. म्हणजे लहानपणापासून मनाव बिंबवले ते शेतकऱ्याचा राम्याच कर्ज घेतोय, तेच फेडतोय, तेच मोडतोय. तो सुद्धा सधन असू शकतो, त्याच्यात सुद्धा पैसे देण्याची ताकद येऊ शकते. हे काय बिंबवलं गेलं नाही? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड. भाऊ, उद्याच्या काळात 75% इंजिनियरला नोकऱ्या मिळणार नाहीत, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि त्याचं कारण असं आहे की आमच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये मराठीतनं ग्रॅज्युएट झालेला पोराला मराठी बोलता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या विषय न बोललेलं बरं, कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेतून डीडी काढता येत नाही. म्हणजे हात जोडून विनंती खेड्यापाड्यात, आपल्याला आहे ना आपले घर संसार बदलायचं एकच साधन आहे, आपली पोरं शिकली पाहिजेत. आपल्याकडे दुसरं काही नाही. असली जादू बिदू केलं डायरेक्ट पोरा असं नाही होत. आपल्याला जर आपलं घर बदलायचं असेल, गाव बदलायचं असेल, जिल्हा बदलायचं असेल, खेड्यापाड्यात जाण असणारी पोरं राजकारणात आली पाहिजेत, समाजकारणात आली पाहिजेत, उद्योगात आली पाहिजेत, व्यापारात आली पाहिजेत. ही स्वप्न आपण कधी दाखवणार आहोत पोरांना? का आम्ही आमच्या पोरांना सांगितलं नाही उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या? पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगते अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरून दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघ. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. मला सांगा, शहाजी राजांनी शिवाजी राजांना काय असे 200 किल्ले, हे 2 लाखाचा फौज फाटा आणि हे सिंहासन, आणि राजा आता बसा बरं का तुम्ही उद्यापासून छत्रपती, असं केलं का? अरे शहाजी राजे जिजाऊ शिवाजी राजांच्या मनात फक्त धाडस निर्माण केलं लढायचं. शिवाजी राजांच्या अगोदर काय शूरवीर नव्हते का? अनेक शूरवीर होते, राजांपेक्षाही शूरवीर होते. पण त्या काळात लढाईचं कुणी डेअरिंगच करायला तयार नाही. आपलं स्वराज्य असू शकतं एवढं स्वप्न बघायचं सुद्धा कुणी धाडस दाखवत नव्हतं. जिजाऊंची भूमिका महत्वाची, आईची भूमिका फार महत्वाची. आईनं सांगितलं शिवाजी राजांना, राजे स्वराज्य निर्माण करावं लागेल. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी राजे थोडे अस्वस्थ झाले. काय म्हणायचं त्या आईच्या काळजाला? आई पुढे येऊन सांगते, राजे अस्वस्थ होऊ नका, तुम्हाला जर काही बरं वाईट झालं ना संभाजीला गादीवरती बसवेल आणि स्वतः मी राज्यकारभार बदल. काय म्हणायचंय आईच्या काळजाला? आणि कशासाठी हे सगळं? आज संध्याकाळी 7:30-8 वाजता तुम्ही सगळ्या महिला इथं दिमाखात बसताय ना, याचं कारण आहे स्वातंत्र्य, याचं कारण आहे स्वराज्य. शहाजी राजांचे भाऊ होते खेळोजी राजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर परकीयांच्या सैन्याने उचलून नेलं तिला. ही अवस्था होती महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची. एवढं काय सांगू तुम्हाला? एक प्रसंग सांगतो फक्त. जिजाऊ गरोदर होत्या. जिजाऊ जाधव आणि भोसले घराण्याचं प्रचंड वैर होतं. जाधव शहाजी राजांच्या मागे लागले होते, शोधत होते पुढे शहाजी राजे. आणि गरोदर असणाऱ्या जिजाऊंना सुरक्षित कुठे ठेवायचं म्हणून जुन्नरला, शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नरला विश्वासराव म्हणून त्यांचे नातेवाईक होते. शहाजी राजांनी जिजाऊंना तिथं ठेवलं. लखोजी जाधवांना कळालं की शहाजी राजे आलेले. लखोजी जाधवांनी अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात जाऊन उभे राहिले, विचारलं पुढे शहाजी भोसला, लपून बसले का? विश्वासराव म्हणले भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही, लपून. म्हणले मग पळून गेले असतील. दोघांनी एकमेकाच्या विरोधात समशेरी काढल्या, एकमेकांवर धावून जाणार. गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या आणि जिजाऊ म्हणाले, आबा किती दिवस आपण आपलीच शस्त्र आपल्याच लोकांच्या डोक्यावर चालवायची आणि या सुलतानांनी या सगळ्या शाळा बघायच्या. बापाचा हात हातात घेतला, स्वतःच्या कपाळावर ठेवला आणि सांगितलं, हे शत्रुत्व ना माझ्या कपाळावरचं कुंकू पुसा आणि संपून टाका हे शत्रुत्व. लखोजी जाधवांनी जवळ घेतलं जिजाऊंना आणि सांगितलं, पुरी तुझ्या कुंकवाला हात घालणार नाही. हे शत्रुत्व संपेल ते माझ्या मरणानंतरच. जसं माझं रक्त तुझ्यात आहे ना तसं जाधवांच्या कुळीला बांधलंय. पण चल निघतो आता. जायला निघाले लखोजी जाधव. जिजाऊंनी थांबवलं. स्वतःच्या हातानं जीव घातलं. म्हणले आजच्या दिवस मुक्काम करा, उद्या फक्त गडावर बाबा मला पोहोचला. दुसऱ्या दिवशी लखोजी जाधवांनी जिजाऊंना गडावरती पोहोचवलं आणि सांगितलं, जिजा
तुझ्या नवऱ्याने जरी मला बोलवलं नाही ना तरी निरोप धाड, पोराचं तोंड बघायला मी नक्की येईन. ते लखोजी जाधव गेले. आणि आता पुढचा प्रसंग ऐका. ह्याच जिजाऊंचे हे लखोजी जाधव तुमच्या जवळच आहे सगळं म्हणून सांगतो. लखोजी जाधवांना आणि त्यांची 3 मुलं अचलोजी, राघोजी आणि यशवंतराव. चौथा होता बहादूरजी, तो आईजवळ थांबला. पण या 3 मुलांना आणि लखोजी जाधवांना सुलतानानं वरती दरबारात बोलून घेतलं. जाधवांनी मुजरा केला. सुलतान दरबारातून निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे समोर उपस्थित असणारे मुकर्रब खान, मोती खान, फर्राद खान धावून आले, सपासप वार केले आणि 3 मुलं जाधवांची आणि लखोजी जाधव रक्ताच्या थापड्यात कोसळले. एक स्त्री म्हणून फक्त विचार करा, जिजाऊंच्या कानावरती ही बातमी जेव्हा गेली असेल की आपले 3 तरणेबांड भाऊ आणि वडील एकाच दिवशी कपटानं मारले गेले, आपल्या भाऊजाया, आपली आई विधवा झाल्या, आपलं माहेर संपलं, काय काय परिस्थिती झाली असेल जिजाऊंची? काय म्हटली असती एखादी आई? माझ्या घराचे हाल झाले, शहाजीराजे इकडे तिकडे आहेत, शिवबा यांच्या नादाला लागू नको, हे काही साधं प्रकरण नाही. पुढे त्या अफजल खानाच्या नादाला लागतो, पुढे शाहिस्त खानाची बोटं कापायच्या फंदात पडतो. आपण मिटून घेऊ आपापसात, जरा समजू त्यांनी आपलं एखादा सुपा परगाना, अजून एखादी जहागिरी वाढून घेऊ, आई शारामात जगू. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवनी नांगर फिरवला, गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये जिजाऊ शिवबाला सांगतात सोन्याचा नांगर फिरवा. त्याच शिवबाला आऊसाहेब सांगतात स्त्रियांकडे जर वरती डोळे करून कुणी बघितलं ना त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा. अरे आईनं पेरावं लागतं, लक्षात ठेवा. तुम्ही जे पेरणार आहात तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये ते उगवणार आहे. तुम्ही तुमच्या पोराला सांगा बरं, राजा गरिबीत राहिलो तरी चालेल पण वाईट मार्गाने रुपये कमवू नको. पैसे कमवायचेत ना, जेवढे कमवायचे तेवढे कमव, पण वाईट मार्गाने आपल्याला कमवायचं नाही. तुम्ही आत्ता तुमच्या पोराला सांगा, आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतंय बघा. बाप म्हणून तुम्ही तुमच्या पोराला सांगा की राजा 2 रुपये कमी कमवले तरी चालतील पण माझी मान कधी शर्मेनं खाली जाणार नाही ना, असं वाग. ते पोरग लक्षात ठेवतोय की बाप मला असं सांगतोय, बापानं असं वागलंय. काय पेरायचं हे आपण ठरवावं लागतं. जिजाऊंनी सांगितलं शिवबाला, राजे आपल्याला स्वराज्य निर्माण करावं लागेल, जनतेचं राज्य आणावं लागेल. लढत राहिले राजे, लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशिरे दिल्या आणि प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची. त्या काळी प्रतिज्ञांना महत्व होतं, शब्दांना महत्व होतं, त्या घेतल्या जात होत्या, पाळल्या जात होत्या. आता शब्दांविषयी न बोललेलं बरं. तुम्ही प्रतिज्ञा घेता की नाही शाळेत? काय, भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. रोज घेता की नाही प्रतिज्ञा? प्रतिज्ञा रोज घ्यायची असते का? एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. मंत्री झाल्यावर एकदाच शपथ झाली ना, आता रोज थोडीच असते. एकदाच देतात आणि सांगतात आयुष्यभर पाळा. पण शाळेत रोज प्रतिज्ञा असते. ते गुरुजीला माहिती आहे, ते रात्रीत नाही विसरते, उद्या परत प्रतिज्ञा द्या. बरं ती प्रतिज्ञा घेताना पण ती पोरग त्याच्या खांद्यावर हात ठेवते, ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते, त्यांना प्रतिज्ञाही कळत नाही, फक्त ती फॉर्मॅलिटी म्हणून. प्रतिज्ञेला सुद्धा मग अरे शिवबानी मावळ्यांनी एकदाच प्रतिज्ञा घेतली स्वराज्य निर्माण करून. तानाजी प्राण दिले हो स्वराज्यासाठी. पोराचं लग्न बाजूला ठेवलं तानाजीने, म्हटलं नाही आधी लग्न कोंडाण्यास. राजे तुम्ही विशाळगडावरती पोहोचा. बाजीप्रभू उभा टाकला, जोपर्यंत राजे पोहोचत नाहीत आम्ही श्वास सुद्धा सोडणार नाही. काय शिवा नावी समाजात जन्माला आलेला पोरगाव. राजे तुम्ही पोहोचा, मी जातो शिवाजी बनून. त्याला माहित नव्हतं का 2 मिनिटात 5 मिनिटात आपण ओळखले जाऊ, आपण खरे शिवाजी नाही होत. आणि ओळखल्यावर काय त्यावेळेस कोर्ट कचेऱ्या होत्या का? राजे मी जातो बरं का, पण तेवढं वकिलाचं बघा, हायकोर्टात जावं लागलं, सुप्रीम कोर्ट, अरे तू जा मी सोडवतो तुला, असं होतं का? शिवा काशीदला माहित नव्हतं का मेल्यावर, तिथं गेल्यावर थेट मृत्यूच आहे म्हणून? अरे ओळखला गेला, सपासप वार झाले आणि मरताना म्हटला बहादर. अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरते. ही निष्ठा होती आणि ही पेरली हो. शिवाजी राजा आहे ना, अद्भुत रसायन आहे. लक्षात घ्या. तुम्ही मॅनेजमेंट मधला कोणताही कन्सेप्ट घ्या, आपण इतके नशिबान आहोत ना की आपल्याला ज्ञानोबा तुको बघायला मिळाले, आपल्याला शिवाजी संभाजीराजांचा इतिहास. जगात आदर्श शोधायचीच गरज नाही हो. हे जग जिंकायला निघाले होते नेपोलियन वगैरे. शिवाजी राजांचं राज्य हे इतर राजांच्या तुलनेत फार छोटा असेल, पण शौर्य असून सुद्धा ज्याच्याकडे नैतिकता आहे ना, असा एकमेव राजा आहे. थोडं मनगटात रग आली ना, माणसाला वाटतंय काय करून काय नाही. मनगटात रग असून सुद्धा ज्याची नैतिकता अशी तुझभर सुद्धा ढासळली नाही. स्वतःच्या स्त्रियांचा तर आदर आपण करतोच, पण परकीय शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा आदर करायचा हे फक्त शिवाजी राजाला कळलं. आणि ही अक्कल जर औरंगजेबाला असती ना, औरंगजेब युगपुरुष ठरला असता. नियतीनं युगपुरुषाची माळ त्याच्या गळ्यात घालून टाकली असती. पण स्वतःच्या धर्माचा आदर करता करता इतरांच्या धर्माचा करावा. आपण आपल्या घरातल्या स्त्रियांचा जसा आदर करतो तसा इतरांच्या घरातील स्त्रियांचा आदर करावा, हे शिवाजी राजांना कळालं. ती सावित्री देसाई गडी जिंकली कर्नाटकातली, बेड्या बांधून शिवाजी राजांच्या समोर आणलं.
आणि ती म्हटली की माझ्या लेकराला माफी द्या. राजे उठून उभे राहिले, जवळ गेले, पोराला हातात घेतलं आणि म्हटलं तुला कुणी सांगितलं मी पोराला शिक्षा करणार आहे? तू माझी बहीण आहे, जिकेरीनं लढली, हा माझा भाचा आहे, जिंकलेली गडी तुला परत केली आणि या पोराच्या दूध भातासाठी आजूबाजूची 10 गावं देऊन टाकली. मला वाटतं ही जी जगण्यातली समृद्धता आहे ना, ही आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सांगावी. आई म्हणून, बाप म्हणून आपल्या पोरांना वेळ द्या, लक्षात ठेवा. जर आपण आत्ता वेळ दिला तर ही पोरं येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देतील. आत्ता 2 रुपये कमी कमवा, आपण त्यांच्यासाठी वेळ द्या, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या.